श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। पहा, आज आहे गुरुवार आणि आज आहे पाचवी माळ। तर आपल्याला या पाचव्या नवरात्रीच्या दिवशी देवीच्या पाचव्या रूपाची पूजा करायची असते आणि हे पाचवे रूप जे आहे तर ते आहे स्कंदमाता देवी। तर आपल्याला स्कंदमाता देवीची आज पूजा करायची असते। त्यासोबतच आपल्याला नैवेद्यामध्ये केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशीचा आजचा जो रंग आहे तर तो आहे पिवळा। तर या दिवशी माळ जी असते तर ती पिवळ्या फुलांची आपल्याला या दिवशी आपल्या घटावरती आवर्जून चढवायची असते। तसेच दुर्गा मातेला, माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला पिवळी फुलं जी आहेत तर ती आवर्जून अर्पण करायची आहेत। आई स्कंद माता जी आहे तर ती कुमारी कार्तिकेयची आई आहे आणि पाचव्या दिवशी या मातेच्या रूपाची पूजा केल्यास आपल्याला आपोआप सर्वसिद्धी प्राप्त होत असते। आणि आज दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला केळ्याचा नैवेद्य अर्पण केला जातो। या दिवशी देवीला केळी अर्पण केल्यामुळे आपले शरीर हे निरोगी राहतं असं म्हटलं जातं। म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला देवीला केळीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काही केळं जी आहेत तर ती मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही वाटू शकता। त्याचप्रमाणे गुरुवार असल्यामुळे गुरुवार हा भगवान विष्णूंना आणि बृहस्पतींच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो। त्याचबरोबर या दिवशी गुरूंची सेवा सुद्धा करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने सुद्धा आपले सर्व पाप हे नष्ट होतात असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे आपल्याला देवीच्या पूजेसोबतच आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे आणि बृहस्पतींची सुद्धा आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे। त्यामुळे या नवरात्री उत्सवामध्ये आपल्याला देवीच्या सोबतच भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होईल। त्याचबरोबर आपल्याला या नवरात्रीच्या पाचव्या माळीला 5 विड्याच्या पानांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही आज करू शकता किंवा हा उपाय तुम्ही ही नवरात्र संपण्याच्या आधी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही केला तरीही चालेल। तर या उपायासाठी आपल्याला विड्यांची पानं लागणार आहेत। आता या विड्यांच्या पानाला आपण खाऊची पानं म्हणतो, बरेच जण नागवेलीची पानं सुद्धा म्हणतात। तर अशी ही तुम्हाला विड्यांची 5 पानं घ्यायची आहेत आणि या पानांचा तुम्हाला उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामधले सर्व दुःख, अडचणी, दारिद्र्य, गरिबी सर्व काही दूर होईल आणि त्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये अगदी त्यांची भरभरून प्रगती होईल। त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून या नवरात्रीच्या दिवसांमध्ये नक्की करा। तर बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हा उपाय आज पण करू शकता किंवा तुम्ही नवरात्री संपायच्या आधी हा उपाय केव्हाही केला तरीही चालेल। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख असतात, काही ना काही अडचणी असतात आणि ती दुःख दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे या अडचणी सुद्धा आपण दूर करण्याचा प्रयत्न करत असतो। दुःख, अडचणी ह्या फक्त पैशांच्याच असतात असं नाही, तर इतर सुद्धा अडचणी असू शकतात। जसे की आपण एखादी नोकरी करत असू तर त्या नोकरीमध्ये आपल्याला हवा तितका मोबदला मिळत नसेल, त्या नोकरीमध्ये आपले प्रमोशन होत नसेल, त्या नोकरीमध्ये आपली ग्रोथ होत नसेल, सॅलरी इन्क्रीमेंट होत नसेल, अशा बऱ्याच प्रकारच्या अडचणी असतात। तर अशा प्रकारच्या नोकरीवरती काही ना काही अडचणी जर तुम्हाला अडचणींना जर तुम्हाला सामोरं जावं लागत असेल, त्याचप्रमाणे जर समजा तुम्ही एखादा बिझनेस करत असाल म्हणजे व्यवसाय करत असाल तर तो व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नसेल आणि त्यामध्ये तुम्हाला हवं तसं प्रॉफिट मिळत नसेल किंवा इन्कम तुम्हाला मिळत नसेल, आपण कधी कधी भरपूर प्रयत्न करत असतो, मेहनत करत असतो, पण प्रयत्न करून सुद्धा आपली अडचण जर दूर होत नसेल तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजे आपल्या नशिबाने आपल्याला साथ द्यावी यासाठी हे उपाय करायचे असतात। आता उपाय करून तुम्ही जर प्रयत्न केले आणि कष्ट केले तर मग फक्त उपाय तुम्ही जर केले तर यश प्राप्त होईल का? तर नाही, उपाय करायचेच आहेत आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न सुद्धा करायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला कष्ट सुद्धा करायचे आहेत। तर अशा पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही कष्ट आणि मेहनतीसोबत जेव्हा काही उपाय करत असता, सेवा करत असता, तर त्यावेळेला आपल्या नशीब आपल्यासोबत साथ देत असतं आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय करायचे असतात। आता तुमच्या आयुष्यामध्ये जर काही खरोखरच अडचणी असतील तर अशी कोणती जी कामं आहेत तर ती तुमची कामं जी आहेत तर ती तुमची होत नसतील किंवा इतर विषयामध्ये जर तुमचं कुठल्याही प्रकारचं जर दुःख असेल किंवा संकट असतील, कितीही तुम्ही प्रयत्न करून जर तुम्ही विचार करून सुद्धा जर ती दुःख, त्या अडचणी दूर होत नसतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। हा उपाय तुम्ही नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये केव्हाही करू शकता। अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे, खूप सोपा उपाय आहे आणि त्यामुळे उपाय तुम्हाला फक्त नवरात्रीमध्येच करता येईल।
आता उपायासाठी तुम्हाला 5 विड्याची पानं घ्यायची आहेत। पानं जी आहेत तर ती छान हिरवीगार तुम्हाला पाहून घ्यायची आहेत आणि पानाला देठ वगैरे व्यवस्थित असलेलं पाहिजे। चांगली स्वच्छ आणि सुंदर पानं तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत। आता ही पानं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत। धुवून काढल्यानंतर त्याचं काय करायचं आहे तर थोडासा अष्टगंधक घ्यायचा आहे। अष्टगंधक जो आपण स्वामींना लावत असतो, बाळकृष्णाला म्हणजे विष्णूंना लावत असतो, तर तो अष्टगंध प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच, तर तो अष्टगंध तुम्हाला घ्यायचा आहे। आता जर समजा तुमच्याकडे अष्टगंध नसेल तर मी तुम्हाला दुसरा ऑप्शन देत आहे, तुम्ही कुंकू सुद्धा घेऊ शकता। तर तुमच्याकडे जे काही असेल अष्टगंध किंवा कुंकू तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याची तुम्हाला घट्ट अशी पेस्ट बनवायची आहे। पेस्ट बनवल्यानंतर त्या प्रत्येक पानांवरती म्हणजे आता 5 पानं आपण घेतलेली आहे, तर त्या 5 पानांवरती तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीच्या मदतीने तुम्हाला प्रत्येक पानावरती श्री असं लिहायचं आहे। तर श्री लिहायचं आहे प्रत्येक पानांवरती आणि म्हणजे पानांचा जो सॉफ्ट भाग असतो तर त्या भागावरती तुम्हाला श्री हे लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी 5 पानं आहेत तर ती ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवलेला आहे तर त्या घटासमोर तुम्हाला ही पानं ठेवायची आहेत। तर एकावर एक पानं तुम्हाला ठेवायची नाहीये, तुम्हाला ओळीने किंवा लाईन मध्ये तुम्हाला 5 पानं जी आहेत तर ती घटासमोर ठेवायची आहेत। ही पानं ठेवताना तुम्हाला जो देठाचा भाग असतो पानाचा तर तो तुम्हाला घटाकडे करायचा आहे। अशा पद्धतीने 5 पानं तुम्हाला या तुमच्या घटासमोर ठेवायची आहेत। आता जर तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बसवत नसाल तर मग ही पानं तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर किंवा टाक असेल तर त्याच्या समोर तुम्हाला ही 5 पानं सांगितल्याप्रमाणे ठेवायची आहेत। त्याचप्रमाणे जर कुलदेवतेचा फोटो नसेल, टाक नसेल, मूर्ती नसेल तर मग काय करायचं तर तुमच्या घरामध्ये जी पण देवीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या समोर तुम्हाला ही 5 पानं ठेवायची आहेत। ही 5 पानं जी आहेत तर ती तुम्हाला दिवसभरामध्ये ठेवायची आहेत। म्हणजे तुम्ही जर समजा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर पानं जी आहेत तर ती तुम्हाला देवी समोर किंवा घटासमोर ठेवायची आहेत। तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता। फक्त दुपारची जी वेळ असते 12 ते 12:30 या अर्धा तासाच्या वेळेमध्ये तुम्हाला फक्त हा उपाय करता येणार नाही। तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। श्री लिहिल्यानंतर पानं ज्या वेळेला तुम्ही देवी समोर किंवा घटासमोर ठेवणार आहात तर त्यावेळेला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असतील, काही अडचणी असतील, वारंवार जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती इच्छा, ती अडचण तुम्हाला व्यक्त करायची आहे। तुमच्या घरामध्ये तुमच्या नोकरीबद्दल काही समस्या असतील, नोकरी प्राप्त करण्यासाठी काही अडचणी येत असतील, व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील, मुलांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी किंवा त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि ही जी पानं आहेत तर ती तुम्हाला ठेवायची आहेत। यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर ही पानं जी आहेत तर ती तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि तुम्हाला ही जी पानं आहेत तर ती लाल कपड्यामध्ये बांधायची आहेत। लाल कपड्यामध्ये बांधून ती पानं तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत। तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसे दागिने ठेवता त्या जागी तुम्हाला ही पानं किंवा ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे। आता जर समजा तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची तिजोरी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पानांची पोटली ठेवू शकता। तर बघा आता मुलं जी आहेत तर मुलांच्या शिक्षणामध्ये जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मुलांच्या स्कूल बॅग मध्ये सुद्धा ही पोटली ठेवली तरीही चालेल। नोकरीबद्दल जर काही अडचणी समस्या येत असतील तर अशा व्यक्तीच्या बॅग मध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी पानांची पोटली आहे तर त्या ज्या ठिकाणी तुम्हाला ठेवण्याची गरज आहे, तुमची ज्या ठिकाणी अडचण आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही ठेवायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला दसऱ्यापर्यंत ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे। दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती उचलून घ्यायची आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करून द्यायची आहे। विसर्जित करताना डायरेक्ट लाल कपड्यासोबत तुम्हाला विसर्जित करायचे नाहीये, तर ही जी 5 पानं आहेत तर ती तुम्हाला वेगळी वेगळी करून विसर्जित करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय आजपासून नवरात्री संपेपर्यंत केव्हाही करू शकता। अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व अडचणी नक्कीच दूर होतील। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।